ते सहजासहजी आपल्याला आढळत नाही. आणि दुसऱ्यांच्या प्रती असणारी एखाद्याची तळमळ, प्रेम, काळजी ह्या भावना, हे गुण हे आपल्यामध्ये असायला. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणीतरी व्यक्ती आदर्श असतात आपले. तर त्याचे एक आदर्श होते ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील. एक अभिप्राय म्हणून किंवा त्याच्यावरती म्हणा की उत्तर म्हणून त्यांनी स्वतः त्याला हे एक पत्र पाठवलं. फॉर योडा एनी ॲनिमल केअरिंग ऑर्गनायझेशन अँड डोनेट इट ॲज सून ॲज पॉसिबल. योडा म्हणून एक मुंबईची संस्था आहे प्राण्यांची काळजी घेणारी. ती असेल किंवा आणखी कुठली तरी दुसरी संस्था असेल, तेवढं करायचं. पहिला पगार लागेल तेव्हा द्यायचं, पण आता पहिलं काय करायचं की तेवढे पैसे गोळा करून एखाद्या संस्थेला द्यायचे प्राण्यांची. तरी त्यांना लिहिली 5 फेब्रुवारी 2020. तो तेव्हा अभ्यास करायचा IASचा. तेव्हा एकतर विश्वास नांगरे पाटील त्यांचा फोटो होता छोटा, त्यांचा फोटो त्यांनी फ्रेम करून घेतला होता. तो फोटो समोर ठेवायचा. आणि दुसरं म्हणजे ही गाडी. ह्या 2 गोष्टी खूप समोर ठेवायचा अभ्यास करताना. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की माझे लाईफमध्ये एम काय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं त्यांनी लिहिलं होतं मेकिंग माय मॉम अँड डॅड प्राऊड. आणि मला वाटतं प्रत्येक मुलाचं स्वप्न असलं पाहिजे आयुष्यामध्ये की मी जे काही करेन, मला जे काही चित्र काढायला आवडते, मला गाणं म्हणायला आवडते, मला शिक्षक व्हायला आवडते, जे काही मला करायचं असेल तर एक गोष्ट नेहमी करायची. एक म्हणजे आईवडिलांचा सन्मान राखणे, त्यांना आपल्यावरती अभिमान वाटेल अशा गोष्टी करणे. म्हणून त्याची जी काही स्वप्न होती तर ती एका क्षणात नाहीशी झाली. 9 फेब्रुवारी 2020 रोजी, आज 6 वर्ष होत आहेत त्या गोष्टी. पण तेव्हापासून खचून न जाता आमच्या परिवाराने ठरवलं की त्यांना जे काही हे ठरवलेलं ध्येय, तो ध्येय वेगळा होता, त्यांनी ठरवलेलं हे ध्येय, त्याचीही स्वप्न, त्याच्याही इच्छा की ज्याच्याबद्दल तो खूप पॅशनेट होता, की आपण काय केलं पाहिजे, त्याच्याबरोबर संपलं असं न होता आपल्या पद्धतीनं, आपल्या परीनं ती कशी पूर्ण करता येते ती आपण करू. आणि मग आम्ही वेगवेगळ्या परिवारामार्फत हे वेगवेगळे उपक्रम चालू केले, लोकांच्यापर्यंत पोहोचलो आम्ही. त्याची जी स्वप्न होती, त्याने जे काही काही लिहून ठेवले ते आमच्या परीनं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीने ही 5 पुस्तकं आपल्या परिवारामार्फत प्रकाशित झालेली आहेत. आपण लिहिले आणि आपणच प्रकाशित केले. आणि सगळ्याच्या मग उद्देश काय की चांगले विचार, चांगले आदर्श आजच्या मुलांसमोर, युवा पिढीसमोर घडताना असावे. काही गोष्टी मला तुम्हालाही तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि मग तुम्ही चांगले घडला तर समाजाच्या भविष्यासाठी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या होत्या. आणि म्हणून त्या सगळ्या माध्यमातून सरळ जगाची स्वप्न, त्याचेही विचार, त्याचंही ध्येय, तेही या सगळ्या मार्फत मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा माझा प्रयत्न. काय व्हायचं मग तो कलाकार. आणि घरी कोण असते? चित्रकार माझ्या घरी थँक्यू. बहीण, भाऊ, आजी, आजोबा हे सगळे असतात. पण आमच्या कुटुंबामध्ये आमच्या कुटुंबाचे सदस्य असतात, पण त्यांच्याबरोबरीनं आणखीनही काही माणसं असतात. कोण असतात तर एक छत्रपती शिवाजी महाराज असतात, राजर्षी शाहू महाराज असतात, भगतसिंग असतात, संत तुकाराम असतात. म्हणजे आमच्या घरामध्ये जर एखादा विषय निघाला तर चर्चा काय होते, शिवाजी महाराजांनी काय केलं असतं. त्याचा एक गुण आवडलं की त्याने प्राण्यांच्या बाबतीत म्हणजे खूप मोठं स्वप्न पाहिलं की प्राण्यांना आपण भटकू द्यायचं नाही, त्यांच्यासाठी पाठवण्याचा पाहिजे असं त्याचं जे काही स्वप्न होतं ते मला खूप आवडलं. ते तुम्ही
आता सध्या उतरवलं असेलच व छत्रपती शिवाजी महाराजांचं गुण आम्हाला सांगितलं. पण तुम्ही असं चित्रून आम्हाला प्रत्येक वेळाचे मार्गदर्शन करावे हीच विनंती करतो. हा कार्यक्रम इथे संपण्यास येईल. इथे आला तो आम्हाला जे काय मार्गदर्शन केलं आणि सर्वप्रथम तुम्ही जी सरला जी आम्हाला माहिती सांगितली त्याची जी जी ध्येय होती ती आम्हाला सांगितली व त्याने ती कशी लहानपणापासून तो त्यामध्ये ध्येय पूर्ण करायचं त्याची ती होती लहानपणापासून छोटी छोटी ध्येयापासून मोठी ध्येय पूर्ण करणं होता व त्याची ती ध्येय पूर्ण झाल्यानंतर त्याची ध्येय तुम्ही सर्व पूर्ण करताय त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद व तुम्ही आम्हाला त्या जी काही माहिती सांगितली त्यातून आम्हाला खरंच खूप शिकायसाठी मिळाले व तुम्ही त्यानंतर शिवाजी महाराजांचा परिचय त्यांच्यासारखं आपण कसं वागायचं त्यांची माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही असं येत जावं. पहिला तर सर्व परिवाराला मी एक वंदन करतो. खरं तुमचं कार्य मोठं आहे कारण एवढ्या मोठ्या दुःखातून तुम्ही बाहेर येऊन सुद्धा तुम्ही जे आता जे एक समाजसेवेचे कार्य करत आहे म्हणजे स्वतःचा मुलगा गमावून सुद्धा त्याची ध्येय होती त्याचं जे काहीतरी मोठी मोठी ध्येय होती त्याची समाजसेवेचे जे मोठं धोरण होतं जे तुम्ही आता पुढे न्यायला लागलाय ते सर्वजण करू शकत नाही. आणि महत्वाचा विषय म्हणजे की सरोज म्हणजे एक आमचा एक मित्र जर तो आपल्याला असता तो उमेद फाउंडेशन मध्ये नक्कीच आला असता आणि तो नाही आला आता तो नाही तर तुम्ही आला तर आम्ही असं समजतो की तर सरोज आला आहे असं आम्ही समजतो. आणि सरोजची जी स्वप्न होती किंवा प्राण्यांमध्ये त्याला जिव्हाळ होता किंवा इतर गोष्टी त्याचं समाजसेवा करण्याची जी हे होती एक आत्मीयता होती तर आणि त्याचं आईमध्ये स्वप्न होतं आणि अजूनही मुलं आपल्या इथं आपली स्वप्न पूर्ण करतीलच असा विषय आहे. आणि खरोखर तुम्ही इथं आला आम्हाला आनंद झाला.